राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं उमेदवारी निश्चित करत असताना अनेक प्रयोग केल्याचं दिसून येत आहे। अनेक माजी नगरसेवकांना घरी बसवलंय, आमदार खासदारांच्या नातेवाईकांना कात्री लावली आहे, पण त्यासोबतच अनेक तरुण आणि नव्या चेहऱ्यांना महापालिकेसाठी संधी दिली आहे। यातील विशेष बाब म्हणजे खुल्या जागांवरही महिलांना प्राधान्य देऊन विरोधकांमधील पुरुषांपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। हे नवे प्रयोग कितपत यशस्वी ठरणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच। भाजपानं घराणेशाहीला ब्रेक लावण्यासाठी म्हणून लोकप्रतिनिधींच्या मुलांना नातेवाईकांना उमेदवारी दिली नाहीये, त्यामुळे अनेकांचे या निवडणुकीतून पत्ते कट झालेत, तर काही नाराजांनी इतर पक्षातून उमेदवारी घेतल्याचंही चित्र आहे। पुणे शहरामध्ये भाजपाकडून अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून नव्यांना संधी देण्यात आली आहे। पुण्यात भाजपनं यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली आहे। काही आमदार आणि नेत्यांच्या मुलांनाही भाजपनं उमेदवारी नाकारली आहे। भाजपनं एकूण 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं असल्याचं आता दिसून येत आहे। दरम्यान विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्यानं काहींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे।